ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयची तब्बल 2,929 कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड कंपनीचे संचालक अनिल अंबानी यांच्या विरोधात सीबीआयने गुरुवारी गुन्हा नोंदवला। यानंतर शनिवारी सीबीआयच्या पथकांनी अंबानी यांच्या कफ परेड इथल्या निवासस्थानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकून झाडाझडती केली आहे। यामध्ये अनेक कागदपत्र हाती लागल्याची माहिती समोर आली आहे। एसबीआयच्या तक्रारीवरून रिलायन्स कम्युनिकेशन अनिल अंबानी यांच्यासह अज्ञात शासकीय अधिकारी, खासगी व्यक्तींविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखून बँकेची फसवणूक, विश्वासघात या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। एसबीआयने नोव्हेंबर 2020 मध्ये हे कर्ज खातं आणि अनिल अंबानी यांना काळ्या यादीत टाकलेलं। जानेवारी 2021 मध्ये या गैरव्यवहारांबाबत सीबीआयकडे तक्रारही करण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे। मात्र दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांच्या निकालामुळे बँकेने ही कारवाई मागे घेत रिलायन्स कम्युनिकेशन आणि अंबानी यांचं नाव काळ्या यादीतून हटवलं होतं। मात्र रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांनुसार गेल्या वर्षी बँकेने पुन्हा एकदा कारवाई करत सीबीआयकडे याबाबतची तक्रार दाखल केलेली। त्यानुसार ही कारवाई करत अनिल अंबानी यांच्या कफ परेड येथील निवासस्थानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे। आता एसबीआयच्या तक्रारीत काय म्हटलंय तर रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने बँकेकडून घेतलेले कर्ज हे वेगळ्याच ठिकाणी वापरले। कर्जाची रक्कम विविध व्यवहारांद्वारे समूह कंपन्यांमध्ये वळवण्यात आली आहे। कंपनीने बोगस देणेकरी उभे केले। एकीकडे कर्ज बुडवलं जात असताना दुसरीकडे अन्य कंपनी रिलायन्स इन्फ्राट्रेलद्वारे बिलांमध्ये सवलत, नेटिझन इंजिनिअरिंग या अनिल अंबानी यांच्या समूहातील कंपनीस दिलेली भांडवली रक्कम माफ करणं असे गैरव्यवहार करण्यात आले। या सगळ्यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर